करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ज्यावेळी आपण चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो, परंतु चांगलं बनण्याऐवजी बघा प्रत्यक्षात विचार करा, थोडं का होईना वाईट बना, कारण चांगल्या लोकांचा इथे फायदा घेतला जातो. आता आपण विचार करू की आपण चांगल्यासाठीच जन्माला आलेलो आहोत, मग वाईट वागून काय मिळणार आहे. समर्थ म्हणाले, उद्धटांसी व्हावे उद्धट, उद्धटांसी वागावे उद्धट, परंतु कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. का सांगितलं थोडं वाईट बना, कारण भोळेपणाचा संपूर्णपणे काळ निघून गेलेला आहे. काही माणसांना आपल्या वेळेची, भावनांची किंमत नसते. कोणत्या माणसांना हो, विचार जर आपण केला ना, आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. आपल्याच माणसांना बघा वेळेची किंमत नाही आहे, तर दुसऱ्या माणसांना दोष देऊन का उपयोगाचं. आपलेच नातेवाईक जर आपल्याला वेळ देत नसतील, तर दुसऱ्या माणसांना, जी परकी लोक आहेत, त्यांना दोष देऊन काय फायदा. त्यांना आपल्या भावनांची किंमत नाही आहे. अशा माणसांना मोकळं सोडून द्यायचं. त्यांचा विचार करत बसायचं नाही आहे की ही व्यक्ती मी सांगितलेल्या वेळेवर उपस्थित राहिली नाही आहे. काही गरज नाही आहे. जेव्हा ती माणसं एकटी पडतील ना, आणि या मतलबी जगातील स्वार्थी माणसं त्यांच्याशी गरजेपुरता व्यवहार करतील ना, तेव्हा त्यांना आपली खरी किंमत कळेल. कारण त्यांना बघा प्रत्यक्षात दुसऱ्या माणसांची जोड आहे. जेव्हा ते एकटे पडतील तेव्हा त्यांना समजून जाईल, तोपर्यंत समजणार नाही. म्हणून विचार करा, आपण आयुष्यात चांगलं बनण्याचा प्रयत्न केला ना, कोणीतरी आपल्या आयुष्यात कसं वाईट होईल हे पाहत असतं आणि हे आपल्याकडून करून घेत असतं. थोडं सावध व्हा, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे सत्याच्या मार्गावर आपण चालणारे, सत्याच्या मार्गानेच चालायचे. कारण स्वार्थी लोक स्वतःचाच विचार करत असतात. दुसऱ्या माणसांचं बघा प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात काहीही व्हॅल्यू नसते. स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी स्वार्थी माणूस आपल्याला पाहायला मिळत असतो. आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती मला खरंच मदत करेल, परंतु जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला एकटी पाडते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला उत्तम प्रकारे जगायचं आहे. आयुष्य जगत असताना अनेक सुखाचे मार्ग आपल्याला पाहायला मिळत असतात, अनेक दुःखाचे मार्ग येत असतात. नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यावर आलेलं हसू हेच तर खरं पुण्य असतं. आपण आपला चेहरा आरशामध्ये पाहायचा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती वेळा आपला देह हसलेला आहे, कोणत्या गोष्टीमुळे हसलेला आहे. आणि प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, त्या हसण्यापेक्षा जास्त आपला चेहरा हा रागामध्ये, मत्सरामध्ये, क्रोधामध्ये, त्याचप्रमाणे एकच अर्थ झाला ना, परंतु सर्वात जास्त चिडचिडेपणामुळे आपला चेहरा आपल्याला पाहायला मिळत असतो.
कारण निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात जे पडणार आहे पुण्य, बघा सत्कर्माच्या आधारावर जे तुम्ही उत्तम प्रकारे पुण्य करणार आहात, जे कार्य करणार आहात, त्याची उत्तम प्रकारे फळं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण विचार करू की चांगल्या लोकांचा इथे फायदा घेतला जातो म्हणजेच काय. आपल्याला कळणार सुद्धा नाही की ही व्यक्ती खरंच खोटं बोलून बघा आपला संपूर्ण वेळ वाया घालवत आहे. आपण काय विचार करतो, अरे नाही आहे. आपण बघा एखाद्या रांगेमध्ये उभं राहतो, कोणी वयस्कर व्यक्ती आली किंवा बघा कोणी लहान मुलगी आली, मुलगा आला, त्यांना आपण काय करतो, चला तुम्ही आमच्या पुढे या, कारण तुम्ही वयस्कर आहात, लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, त्यांना आपण जाण्यासाठी देत असतो रस्ता की नाही. परंतु चांगल्या लोकांचा आपण बघा विचार जर आपण केला की आपण चांगलं काम केलं की नाही, मग जे लोक आहेत बघा ते आपला फायदा उचलतात. दुसरीच बघा पटक्यात लोक येतात आणि रांगेमध्ये उभे राहतात. आपण आता काय बोलणार. आपण एकाला मार्ग दिला, तीच व्यक्ती दोघा तिघांना घेऊन आली. आता विचार जर केला, आपण काय विचार केला, एक व्यक्ती होती, वयस्कर होती म्हणून त्यांना घेऊन आलो, तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आला. म्हणून समर्थ म्हणाले, कारल्यासारखी कडू असणारी लोक हे संकटकाळी सुद्धा उपयोगी पडत असतात. परंतु जी साखरेसारखी लोक असतात ना, ती मात्र अशी असतात की ती धोका देऊन जातात. मग आता विचार करा, कारलं कडू आहे, साखर गोड आहे, परंतु कोणत्या वेळी कुठे काय उपयोग येईल ना सांगता येणार नाही. कधी कोण उपयोग येईल तर कधी कोण धोका देऊन जाईल. कारण आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची किंमत नसते. का असते हो? आपल्या आयुष्यात किती दुःख आले, किती अडचणी आल्या, आपला देह रडतोय, विचार करा, डोळ्यातून पाणी येतोय, तरी समोरच्या व्यक्तीला काही देणं घेणं नाही आहे. उलट त्यांची मजा होत असते की यांच्या वाटेला असंच काहीतरी येऊ दे, बरोबर की नाही. परंतु समर्थ म्हणाले, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, वेळ प्रत्येकाची येत असते. आपला आत्मविश्वास डळमळीत करू नकोस. तर उत्तम प्रकारे बघा आत्मविश्वासाने उभा राहा. आलेल्या डोळ्यातून येणारं अश्रू त्यांना थांबवून ज्या कार्यामुळे, ज्या कामामुळे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंय ना, ते कार्य, त्या कार्याची संपूर्ण माहिती घे. आणि डोळ्यातून येणारं पाणी आहे ना, हे दुःखाचं पाणी, ते आनंद अश्रूमध्ये कसं रूपांतरित होईल यासाठी उत्तम प्रकारे जा, कार्य कर. कारण आपल्याला माहीत असतं की ही व्यक्ती आपल्याला धोका देणारी नव्हती, परंतु तीच व्यक्ती आपल्याला धोका देऊन गेली. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या दुनियेमध्ये ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे, या पृथ्वी तलावर आपल्याला टिकायचं असेल, या दुनियेमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर आपल्याला चांगलं बनण्याऐवजी आहे ना, थोडंसं का होईना वाईट नक्कीच बना. कारण इतिहास साक्षी आहे हो, बरोबर की नाही. आपण वाचतो, ऐकतो, कारण चांगल्या लोकांचा फक्त फायदा घेतला जात असतो. म्हणून प्रत्येक वेळेला वाईट बनू नका, माहिती घेत चला आणि पुढे जात जा. कारण कशा प्रकारे माहिती आहे का, ज्याप्रमाणे तुम्ही एखादं कार्य करत आहात, त्या कार्याला तुम्हाला मदत करणारं कोणी नसेल, परंतु इतिहास साक्षी आहे, ज्या वेळेला तुमचं कार्य पूर्ण होईल ना,
त्यावेळेला न केलेल्या मदतीची लोक तीच टाळ्या वाजवणारी असतील. लक्षात ठेवा, या दुनियेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बघा उत्तम प्रकारे कार्य करायचं आहे. दुःखात फक्त एकच बोट आपलं अश्रू पुसत असतं आणि आनंदात बघा आपले 10ही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवत असतात. दुःखाचे अश्रू बघा आपण रुमालाने पुसतो आणि एकटेच आपण कोपऱ्यामध्ये बघा एखादं अचानक अडचण येऊन थांबते, संकट येतं, कोपऱ्यात बसतो आणि रडत बसतो. आपले रडायचे दिवस नाही आहेत. समर्थ म्हणाले लढायचं आहे. लढायचं म्हणजे काय ढाल घेऊन जायचं आहे का? नाही आहे. तर उत्तम प्रकारे आलेल्या कार्याला, आलेल्या अडचणींना सामोरं जायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण काय विचार करतो बघा, ज्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे 8 विषय विकार, ज्याप्रमाणे या 8 विषय विकारांना चालवणारा आपला देह आहे, परंतु तोच देह प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात आहे. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह आहे, परंतु मन हा इंद्रियाचा राजा आहे. परंतु जर आपलं मनच असं वागत असेल तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी काय ठेवायची हो? मनाला जे पटेल तेच आपण करतो ना. परंतु मनाला बघा प्रत्यक्षात ही जर वाईट सवय असेल तर लोक आपला गैरफायदा नक्कीच घेतील. म्हणून दुःखाला विकता येणार नाही, का विकता येईल? आलेलं दुःख बाबा तू तुझ्या वाटेला घेऊन जा, बरोबर का? आलेलं दुःख आपण नातेवाईकांना शेअर करू का? तू थोडंसं पिशवीभर घेऊन जा, नाही ना. आणि आलेलं सुख विकत घेता येणार नाहीये. जे आपण कर्म केलेले आहेत ना ते भोगल्याशिवाय पश्चाताप पण बघा प्रत्यक्षपणे पूर्ण होत नसतो. म्हणून समर्थ म्हणा आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. का सांगितलं कर्माचा भाग? जर तुझे उत्तमाचे कर्म असतील ना तर तुला उत्तमाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुझ्या वाटेला जर वाईट कर्म असतील तर वाईट फळ भोगल्याशिवाय तू राहणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यात असं का होतं, माझेच नातेवाईक माझ्याशी असं का वागतात, माझेच मित्रमैत्रिणी माझ्याशी असं का वागतात, कारण पैसा असला की सगळीच नाती तुमच्यापर्यंत स्वतःहून अलगद येत असतात, चालत येतात, कारण पैसा बोलतो. परंतु ज्या ज्या वेळेला लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमच्या हातून पैसा संपूर्णपणे निघून जाईल ना त्यावेळेला आलेली माणसं तुम्हाला बघा प्रत्यक्षात विचारणारी माणसं केव्हा दूर जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपल्या घरामध्ये आपण उत्तमाचं कार्य केलेलं आहे, आपल्या आयुष्यात आपण उत्तमाचं कार्य केलेलं आहे. आलेली लक्ष्मी बघा, पैशाचं महत्त्व किती समर्थन उत्तमाचं दिलेलं आहे. ती लक्ष्मी प्रत्यक्षात आपल्याला टिकवायची, कारण आपण पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करतो परंतु आपला पैसा टिकत नाही. आपला पैसा बघा प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये जातो, इकडे तिकडे बघा आपण केलेले कर्ज घेतलेले आहेत त्याची परतफेडसाठी आपण विचार करा, एवढी मेहनत कष्ट घेऊन मग आपल्याकडे पैसा टिकणार कसा? म्हणून समर्थ म्हणाले आपला फायदा कोणी घेऊ नये यासाठी आयुष्यात थोडंसं वाईट हे बनलंच पाहिजे, परंतु उद्देश मात्र एकच आहे, तो मात्र आयुष्यात चांगलं होण्याचा. जय जय रघुवीर समर्थ.